की आता तुम्ही बिनधास्तपणे समृद्धी महामार्गावर प्रवास करू शकता, कारण घोटीचा टोल त्यात तुम्हाला धरला जात नाही. आजच कराले आता समृद्धी महामार्ग पकडणारे घोटीचा टोल लागत नाही. या आधी इगतपुरीला समृद्धी महामार्ग पकडण्यासाठी फक्त 2 ते 3 किलोमीटर घोटी येथे टोल द्यावा लागत असे. समृद्धी महामार्ग प्रवास करावा की नाही या संदर्भात बरेचसे जण थोडे संभ्रमात असतात, कारण समृद्धी महामार्गावर नाशिकसाठी जेव्हा आपण प्रवास करतो त्यावेळेस समृद्धी महामार्गावर आपल्याला जो टोल भरावा लागतो टोल प्लाझावर, जिथे इगतपुरीची एक्झिट आहे त्या ठिकाणी, आणि तिथे टोल भरल्यानंतर आपण जेव्हा पुन्हा बाहेर घोटी टोल नाक्यावर की आपल्याला टोल भरावा लागतो. आता एकंदरीत डबल टोल भरावा लागतो. त्यामुळे बहुतांश वेळेस जे मुंबई ठाण्याहून वाहने येतात ते शक्यतो डबल टोल भरावा लागतो, म्हणून इकडून न जाता समृद्धी महामार्गावर न जाता जो जुना मार्ग आहे त्या मार्गानेच नाशिकच्या दिशेने प्रवास करतात. परंतु काही दिवसांपूर्वी मला आता कालच खबर भेटली की आपले एक सबस्क्रायबर आहे, त्यांच्यामार्फत मला असे समजले की आता फक्त एकच जो आहे तो टोल भरावा लागतो. समृद्धी महामार्गावर गेल्यास घोटीला पुन्हा टोल भरावा लागत नाही. तुम्ही घोटीवरनं सरळ निघून जाऊ शकता. फक्त तुम्हाला जेव्हा तुम्ही जुन्या मार्गाने त्यावेळेस पडगा जो टोल प्लाझा आहे त्या ठिकाणी तुम्हाला टोल भरणे किंवा जाताना पडगा टोल नाक्यावर टोल भरणे, त्यानंतर घोटीला मात्र टोल आता भरावा लागत नाही अशी मला माहिती मिळालेली आहे. आपले सबस्क्रायबर जे भाऊ आहेत त्यांनी काल बातमी दिलेली आहे. बातमी दिली म्हणजे त्यांनी सांगितलं असं, मी तर अजून काय तिथे गेलेलो नाही, परंतु असं असेल तर ती खरंच आनंदाची बाब आहे. कारण बहुतांश लोक या डबल टोलमुळे कोणी जाणे शक्यतो बघायला तयार होत नाहीत, कारण कोण डबल टोल म्हणजे बरं अशी गोष्ट आहे. कारण टोल देखील जरा जास्त प्रमाणात आहे. तो टोल काय ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण कालचीच ती गोष्ट आहे. 4 वन यायला आमने करून आज आपल्यासाठी सायदारा शिवाय तुमच्या अंदाजे अनेक गोष्टी असे कालच हे बघा आपले जे भाऊ आहेत कालच कराले, ज्यांचं नाव आहे ओनली देवा भाऊ असं काय लिहिलेलं आहे, त्यांनी सांगितलं आहे आजच कराले आता समृद्धी महामार्ग पकडणारे घोटीचा टोल लागत नाही. या आधी इगतपुरीला समृद्धी महामार्ग पकडण्यासाठी फक्त 2 ते 3 किलोमीटर घोटी येथे टोल द्यावा लागत असे. त्यामुळे बरेच जण समृद्धी मार्गाने वापरा जुन्या हायवेने येत होते. आपण एक खास व्हिडिओ करून ही माहिती लोकांना पचवूया असे बरेच जण व्हिडिओ पाहतात अशी त्यांनी आपल्याला कमेंट केलेली, म्हणून मी आज स्पेशली व्हिडिओ करत आहे की आता तुम्ही बिनधास्तपणे समृद्धी महामार्गावर प्रवास करू शकता, कारण घोटीचा टोल त्यात तुम्हाला धरला जात नाही. एक छोटीशी माहिती आपल्याकरता. आपले मराठी यूट्यूब चॅनल व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.